रव्याचा शिरा तर सगळेच बनवून खातात, पण कोणताही रंग किंवा फ्लेवर न वापरता एकदम सुंदर मऊसूत आंब्याच्या सुगंधाचा मँगो शिरा कसा बनवायचा तर ते आज आपण बघणार आहे. तर चला सुरू करूया रेसिपीला. तर कढई गरम करायला ठेवूया. तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी दूध घेतले. आपण 1 वाटी रवा वापरणार आहे, त्यासाठी मी इथं 2 वाटी दूध घेतले. तुम्ही 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी असं घेतलं तरी चालेल. आता दूध गरम होतंय तोपर्यंत आपण कढईमध्ये अर्धी वाटी तूप घालून घेऊया. मी इथं 1 वाटी रवा घेतला आहे, त्यासाठी अर्धी वाटी तूप वापरले. तुम्ही तूप कमी जास्तही करू शकता. आणि आता ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, काजू बदाम पिस्ताचे काप घेतलेत, ते छान तळून घ्यायचे. आता ते तळून झाल्यानंतर आपण रवा छान भाजून घेणार आहे तुपामध्ये. तर मी इथं 1 वाटी बारीक रवा वापरला आहे. तुम्ही मोठाही रवा वापरू शकता. जर तुम्ही मोठा रवा वापरत असाल तर 1 वाटी दूध वाढवलं तरी चालेल, दूध किंवा पाणी वाढवलं तरी चालेल. मी इथं बारीक रवा वापरला आहे, त्यासाठी मी इथं 2 वाटी दूध घेतले. आणि आता आपल्याला रवा छान गोल्डन रंगावर भाजून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीनं जेवढा रवा छान भाजेल तेवढा आपला शिरा छान होतो. तुम्ही जर रवा चांगला भाजला नाही तर आपला रवा म्हणजे शिरा चिकट होऊ शकतो. त्यामुळे रवा छान भाजून घ्यायचा तुपामध्ये. आता दूध पण गरम झाले. आता ह्याच्यामध्येच आपल्याला दूध लगेच घालून घ्यायचं आहे भाजलेल्या रव्यामध्ये आणि पटकन मिक्स करून घ्यायचं, नाहीतर रव्याच्या गाठी होऊ शकतात. त्यामुळे पटकन मिक्स करून घ्यायचं. आणि आता बघा रवा छान मिक्स झाला आहे दुधामध्ये. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रव्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर वापरले. मी इथं नॉर्मल गोडीचा शिरा बनवणार आहे. तुम्ही जर जास्त गोड तुम्हाला आवडत असेल किंवा नॉर्मलपेक्षा जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घेतली तरी चालेल. 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर असं प्रमाण वापरतात. पण मी कमी गोडीचा शिरा बनवते, त्यासाठी मी इथं अर्धी वाटी साखर वापरली. आता साखर पण छान मिक्स झाली आणि रवा थोडासा साखर विरघळल्यामुळे थोडासा पातळ झाला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला मँगोचा पल्प घालून घ्यायचा आहे. तर मी इथं 1 आंब्याचा गर मिक्सरला फिरवून ह्याच्यामध्ये घातलेला आहे. बघा आपल्याला मँगोचा गर ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शिऱ्यामध्ये, म्हणजे त्याला छान कलर पण येईल. आता इथं मी कोणताही कलर किंवा कोणताही मँगोचा फ्लेवर वापरलेला नाही आहे आणि तरीही किती छान कलर आला आहे बघा. आता छान मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 ते 3 वेलचीची बारीक पूड करून घातलेली आहे. तुम्हाला वेलची पूड घालायची नसेल तर स्किप करू शकता. आता 1 मिनटासाठी झाकण ठेवून आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आणि तयार झाला आहे आपला शिरा. वरून तळलेले ड्रायफ्रूट्स घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला मनुके घालायचे असतील तरीही तुम्ही ते वापरू शकता. आता आपला शिरा तयार झाला आहे. आता एका वाटीमध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून शिरा छान सर्व करून घ्यायचा. तुम्हाला जर गोड पदार्थ आवडत असतील किंवा तुमच्या घरी शिरा वगैरे जास्त प्रमाणात खाल्ला जात असेल तर हा शिरा एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आणि संपायच्या आधी तुमच्या घरी जर असे आंबे शिल्लक असतील तर लगेच हा आंब्याचा शिरा बनवून ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. Thank you for watching.